भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांच्या अलीकडील निधीविषयक वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी एवढ्या उशिरा निधीबाबत सांगणे योग्य नाही असे ते म्हणाले. बावनकुळे यांच्या मते जेव्हा सत्ता हातात होती तेव्हा पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला असता तर अनेक प्रकल्पांना गती मिळाली असती. आता उशिरा केलेल्या टिप्पण्यांचा उद्देश केवळ राजकीय लाभ मिळवणे हा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली असून निधी प्रकरणावर नवी चर्चा रंगली आहे. निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे. तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं. आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात. त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत. तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटते योग्य नाही.